नमस्ते, मी गणेश खडकर. एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करंट अल्गोरिदम या यूट्यूब सिरीजमध्ये परीक्षा या वर्षभरात होणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी करंटवर काय विचारलं जाऊ शकतं अशा सगळ्या टॉपिकचं परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. ते पॉइंट कव्हर करत आहोत. तसंच आता आजच्या याच्या लेक्चरमध्ये आपण सरदार पटेल यांच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. आता मागच्या एका लेक्चरमध्ये आपण भूदान चळवळ आणि त्याच्या पार्श्वभूमीवर विनोबा भावे यांच्याविषयी माहिती पाहिली होती. कारण हे जे 2025 वर्ष आहे त्यामध्ये भूदान चळवळीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आता सरदार पटेल यांच्याविषयीची माहिती पाहिजे आपल्याला. सरदार पटेल यांचा जो जन्म आहे 31 ऑक्टोबर 1875 ला झालेला आहे आणि या वर्षी त्यांची ही 150वी जयंती आपल्याला पाहता येणार आहे. जर 2025 31 ऑक्टोबर 2025 ला सरदार पटेल यांची 150वी जयंती आहे. आता हा ऑक्टोबरला आहे. मग आपण या वर्षी आता लवकरच का घेतलं, कारण या वर्षभरातल्या ज्या काही परीक्षा होणार आहेत तिथं सरदार पटेलवर यांच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता वाढत असते. म्हणून आता आपण त्या पार्श्वभूमीवर कंटेंट कव्हर करत आहोत. 31 ऑक्टोबर जो सरदार पटेल यांचा जन्मदिवस आहे तो 2014 पासून राष्ट्रीय एकता दिवस साजरा करताना आपण पाहत आहोत. ते पण लक्षात ठेवा, त्याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातो. जसं त्यांची 150वी जयंती आहे तसंच 15 डिसेंबर 1950 ला सरदार पटेल यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या घटनेला सुद्धा यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मग त्यावेळेस सुद्धा त्यांचं वय 75 वर्ष होतं, मृत्यू झाला त्यावेळेस पण. आणि मग या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीवर सरदार पटेल यांच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून आता आपण त्यांची माहिती पाहणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल, आपण त्यांना म्हणून ओळखतो. आता त्यांच्यावर काय विचारलं जाऊ शकतं. स्वतंत्र भारताचे पहिले डेप्युटी PM आपल्याला ते पाहता येतात. उपपंतप्रधान जे आहेत ते राहिलेले आहेत 1947 पासून ते 15 डिसेंबर 1950 पर्यंत. नंतर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी सेम टर्म मध्ये काम केलेलं आहे. 15 डिसेंबर 1950 ला पदावर असताना त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहता येतो. आणि आपलं जे इलेक्शन आहे पहिलं इलेक्शन 1951-52 ला झालेलं आहे. पहिल्या इलेक्शनच्या माध्यमातून पंडित नेहरू नंतर PM झालेले आपल्याला पाहता येतात. इथं मुद्दाम विठ्ठलभाई पटेल यांचं इमेज दिलेली आहे. विठ्ठलभाई पटेल हे सरदार पटेल यांचे सर्वात मोठे भाऊ आहेत. विठ्ठलभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र भारत बनण्यापेक्षा 1921च्या कायद्यानुसार जे पहिलं आपलं पार्लमेंट स्थापन झालेलं होतं बायकॅमरलिझम 1919च्या कायद्यानुसार त्याचे निवडून आलेले अध्यक्ष आणि पहिले भारतीय अध्यक्ष आपल्याला विठ्ठलभाई पटेल पाहतात. आता सगळंच आपल्याला कव्हर करणं पॉसिबल होणार नाही, पण आपल्याला काय काय महत्वाच्या मुद्द्यावर विचारला जाऊ शकतो ते मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. पहिल्यांदा इथं आहे तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सरदार पटेल हे 1922, 24 आणि 27 या कालावधी दरम्यान अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून काम केलं त्यांनी पाहता येतं. आता इथं 3 घडामोडी दिलेल्या आहेत. याच्यावर क्वेश्चन येण्याची मला शक्यता जास्त वाटते, म्हणून ते आपण 3 त्यांच्या महत्वाच्या चळवळी किंवा आंदोलन पाहूयात. खेडा आंदोलन जे आहे त्या खेडा आंदोलनामध्ये 1918 ला सरदार पटेल सहभागी झालेले आहेत. नंतर 1923 ला त्यांच्या कालावधीत 2 महत्वाचे आंदोलन झालेले आहेत. त्यातलं एक बोरसादचं आंदोलन झालेलं आपल्याला पाहता येतं आणि नागपूरला झेंडा सत्याग्रह पण झालेला आहे, ते पण लक्षात ठेवा. आता तुम्ही ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करत असाल पर्सनॅलिटीचा, त्यावेळेस राष्ट्रीय जे महत्वाचे नेते आहेत त्यात सरदार पटेल यांचं थोडंसं डिटेल करा यावर्षी, कारण क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. आणि बारडोली सत्याग्रह झालेला आहे 1928 चा. साराबंदीची चळवळ आपल्याला पाहता येते, नो टॅक्स कॅम्पेन आपण त्याला म्हणतो. ते ह्याचे 3 महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. आणि या बारडोली सत्याग्रहानंतरच बारडोली इथल्या महिलांनी त्यांना सरदार ही उपाधी दिलेली आहे. जनरली आपण त्यांना वल्लभभाई पटेल म्हणून म्हणतो, पण आता आपल्या सगळंच सरदार याच अर्थानं आपण त्यांना ओळखतो. महात्मा गांधींनी त्यांना बारडोलीचे सरदार असं म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यांना बारडोलीचे सरदार कोण म्हटलंय? महात्मा गांधी. आणि सरदार ही उपाधी कोणी दिली? बारडोलीच्या महिलांनी त्यांना दिलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर INC इंडियन नॅशनल काँग्रेस जे अखिल भारतीय काँग्रेस, त्याच्या 1931च्या कराची अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. INCचे एकदाच ते अध्यक्ष झालेले आहेत. याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यांना वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतो. भारताचे बिस्मार्क म्हटलं जातं. बिस्मार्कनं जर्मनीचं युनिफिकेशन केलेलं आपल्याला पाहता येतं. जसं भारतातले जवळपास 552 संस्थानं जे आहेत ते 552 संस्थानं त्यांनी भारतात विलीन करून आजचा भारत जो तयार केला आहे त्यातला सगळ्यात मोठा वाटा, सिंहाचा वाटा
सरदार वल्लभभाई पटेलचा आहे, त्यामुळे त्यांना आपण भारताचे बिस्मार्क म्हणतो. लोहपुरुष म्हणून पण त्यांना महात्मा गांधी यांनीच त्यांना ती उपाधी दिलेली आपल्याला पाहता येते. अखिल भारतीय सेवांचे जनक हे म्हणून सुद्धा सरदार पटेल यांना ओळखलं जातं. एकात्मतेचे शिल्पकार आहे, जे भारताचं संस्थान विलीन केलेले आपल्याला पाहता येतात, त्यामुळे त्यांना एकात्मतेचे शिल्पकार म्हटलं जातं. 1947ला टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर सुद्धा सरदार पटेल यांचा फोटो आपल्याला छापलेला पाहता येतो. लंडनचं द टाइम्स नावाचं वृत्तपत्र आहे, त्यानं बिस्मार्क पेक्षाही श्रेष्ठ राजकारणपटू म्हणून सरदार पटेल यांचा गौरव केलेला आपल्याला पाहता मिळतो. आता रिसेंटच्या त्यांच्या काही घडामोडी आहेत, त्याच्या अँगलने काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. याच्यावर यापूर्वी राज्यसेवेला आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, जो सरदार पटेल यांचा अतिशय भव्य दिव्य असा पुतळा आपल्याला पाहता येतो. 31 ऑक्टोबर 2018ला तो निर्माण केलेला आपल्याला पाहता येतो. त्याची उंची 182 मीटर आहे, तर 597 फूट या अर्थाने आहे. आणि सरदार पटेल यांना 1991ला मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार दिलेला आहे, हे पण आपल्याला इथं पाहता येतं. सरदार पटेल यांना वेगवेगळ्या विद्यापीठांना डॉक्टरेट दिलेले आहेत. नागपूर विद्यापीठ आहे, बनारस हिंदू विद्यापीठ आहे, अलाहाबाद युनिव्हर्सिटी आहे, उस्मानिया युनिव्हर्सिटी आहे, पंजाब युनिव्हर्सिटी, या 5 युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे, हे पण इथं लक्षात ठेवा. अशा प्रकारे सरदार पटेल यांच्यावर आपल्याला या वर्षभरात जे काही महत्वाचं विचारलं जाऊ शकतं ते सगळे मुद्दे इथं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या बाजूनं या मुद्द्यावर अधिक करून ठेवा किंवा तो मुद्दा नोट्स स्वरूपामध्ये तयार करून ठेवा. काही क्वेश्चन आला तरी तो रेडी राहणार आहे. 28 सप्टेंबर 2025ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये 2017 ते 24 या दरम्यानचे 12 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर मधले एकूण 163 पॉलिटीचे प्रश्न कव्हर केले आहेत. प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे, कन्सेप्ट कशा क्लिअर होतील, उद्या काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो या वर्षभरात पॉलिटीमध्ये ते कव्हर केलेलं आहे. शिवाय पॉलिटीच्या करंटच्या घडामोडी पाहिलेल्या आहेत, काही निमॉनिक ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, महत्वाच्या घडामोडी, कलम, घटना दुरुस्ती हे सांगितलेले आहेत. लिस्ट, कोणत्या लिस्टवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, हे सगळी माहिती तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही बॅच एज्युकल्चरच्या ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहे, ती बॅच जॉईन करू शकता तुम्ही. बॅचचा डेमो व्हिडिओसाठी हा QR कोड स्कॅन करा आणि काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.